सगळे पहिलं तुमचं नाव. ते सांगतो. नमस्कार. आज लालबाग प्रतिष्ठान सुयोगदादा यांच्यामार्फत भव्य दिव्य अशा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये स्पेशली पश्चिम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दहीहंडी अशा ऑर्गनाईज केल्या, ज्याला एका लेवलला 2 दहीहंड्या लावण्यात आल्या. आणि त्याचा एकच सिंपल हेतू आहे, एक साधा हेतू आहे की महिला आणि पुरुष आता वेगवेगळे नसून ते एका लेवलला आहेत, एका लेवलला काम करतायत, समाजामध्ये एका स्थान आहे त्यांचं. हे प्रतीक आम्हाला त्यामधनं करायचं होतं. यासाठी सुयोगदादा आणि गीताताई यांचा फार मोठा विचार होता आणि तो मांडण्याचा प्रयत्न आमच्या अखंड लालबाग प्रतिष्ठानमार्फत या दहीहंडीमार्फत आम्ही सर्वांनी केलेला आहे. त्यामुळे अशा दहीहंडीच्या आणि अशा लोकांच्याबद्दल विचार करणारे नेते हे आपल्या समाजामध्ये आहेत, याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. महिलांची किती पथक आले? महिलांच्या आता थोडंसं महिलांचे आत्तापर्यंत 2 पथक आलेले आहेत आणि पुरुष 1 पथक आहे. खास मुंबईहून आलेले आहेत महिला पथक, तर त्यांचीसुद्धा आपण राहण्याची वगैरे सर्व काही सोय केलेली आहे आणि त्यांचंसुद्धा व्यवस्थित आम्ही सेफ्टी बेल्ट्स आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन अशी आपण दहीहंडी पूर्णपणे ऑर्गनाईज केली.